सो बेसिकली कसं आहे की जर तुम्ही म्हणाल तर जास्तीत जास्त आपल्याला तेलकट पदार्थ हे अवॉइड करायचे आहेत. जास्तीत जास्त साखरेचे पदार्थ हे अवॉइड करायचे आहेत. का? कारण शुगर ही तुमच्या बॉडीला कुठल्याही माध्यमातून घातकीच असते. सो ते आपल्याला थोडं अवॉइड करायचं आहे. तेलकट पण अवॉइड करायचे कारण त्याच्याने तुमचं कसं आहे की शरीरावर ज्यांना ॲक्नेचे त्रास असतात त्यांचे ॲक्ने अजून वाढायला लागतात. गोड खाल्ल्याने त्यांचे ॲक्ने वाढतात. परत ज्यांना ॲक्ने आहेत त्यांच्यामध्ये डेअरी प्रॉडक्ट्स खाल्ल्याने सुद्धा ॲक्ने वाढतात. सो या सुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपण त्यांना सांगतो की थोड्याशा तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवा. समजा एखादे नॉनव्हेज तुम्ही खात असाल तर नॉनव्हेजमध्ये सुद्धा तुम्हाला काही गोष्टी पाळायच्या आहेत की सगळ्याच गोष्टी म्हणजे आपण म्हणतो रेड मीट शक्यतो अवॉइड करायचं. रेड मीट ना तुमच्या स्किनला चांगलं आहे ना तुमच्या बॉडीला चांगलं आहे. सो त्याच्यात सुद्धा आपण सांगतो की प्रोटीन ज्याच्याने मिळतं ते तुम्ही घ्या. पण बाकीच्या गोष्टी फिश सगळ्यात चांगलं, फिश खा. पण ते सुद्धा तुम्ही फ्राय म्हणाल की नाही मला फ्रायच लागतं मग तो प्रॉब्लेमॅटिक आहे. बरं तेल वापरायचं असेल तर मग कुठलं तेल वापरायचं ते सुद्धा मग थोडंसं कसं आहे की आपण आता जे आपण कोल्ड प्रेस ऑइल्स वगैरे आता जे आपण बघतो तर तसे थोडेसे तेल वगैरे वापरले ना की तेवढं असं नाही की त्याचा काही तुम्हाला त्रास होणार नाही पण जो त्रास आहे तो थोडासा कमी होईल बाकी काही नाही. पण हे जर अवॉइड करता आलं तर सगळ्यात बेस्ट अवॉइड करा